नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्याहरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असा आहे, अंगम गलितम पलितम मुंडम. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. दशन विहीनम जातम तुंडम वृद्धः याति गृहीत्वा दंडम. वृद्धः याति गृहीत्वा दंडम तदापि न मुंचति आशा पिंडम. तदापि न मुंचति आशा पिंडम. म्हणजे ज्या व्यक्तीचं जे अंग आहे ते गळून गेलेलं आहे, केस जे आहेत ते पांढरे झालेले आहेत, तोंडामध्ये दात नाही आहेत आणि चालताना काठीचा आधार लागतोय, अशा वृद्धापकाळात देखील माणसाची जी आसक्ती आहे ती संपत नाही, ज्या इच्छा आकांक्षा आहेत, कामना आहेत त्या सुटत नाही. बरोबर मित्रांनो, सुभाषितामध्ये माणसाचं वृद्धापकाळाचं वर्णन केलेलं आहे आणि वृद्धापकाळात चालताना हातात काठी लागते, आधार घ्यावा लागतो. तर जाणकार मित्रांनी आजचा विषय गुडघ्याशी निगडित आहे हे ओळखलेच आहे आणि गुडघ्याच्या समस्यांचं समाधान आपण भारतीय आयुर्वेद शास्त्राद्वारे कसं करतो त्याविषयी आजची आपली चर्चा रंगणार आहे. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे गुडघ्याचे विकार आणि यशस्वी आयुर्वेद उपचार. बरोबर, आपला विषय आहे गुडघ्याचे विकार आणि यशस्वी आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आणि अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आलेले आहेत. तर चला तर स्वागत करूया वैद्य सचिन भागवत गोडसे सरांचं. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो. वैद्य सचिन भागवत गोडसे, आपण तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये MD ही पदवी घेतलेली आहे. आपण गेली 18 वर्ष कुर्डुवाडी येथे संपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहात आणि आपण श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालयाचे संचालक म्हणून देखील कार्यरत आहात, आपली सेवा देत आहात. गोडसे सरांविषयी अजून सांगायचं झालं तर गुडघेदुखी या वेदनादायक आणि त्रासदायक अशा हा जो विकार आहे त्याची सरांनी यशस्वी चिकित्सा केली आहे आणि हजारो ऑपरेशन्स जी आहेत ती या चिकित्सेद्वारे टाळली गेलेली आहेत. आणि आजकाल आपण बघतो लहान मुलांपासून स्त्रियांपासून ते 80-85 वयोवृद्ध रुग्णांची जी ही गुडघेदुखीची समस्या म्हणा किंवा यासारख्या समस्या ज्या अत्यंत जुनाट आहेत अशा विकारांमध्ये सर दररोज नवनवीन औषध पद्धतीत विशेष संशोधन करून सरांनी एक विशेष चिकित्सा पद्धती निर्माण केलेली आहे आणि त्याचा जो आहे रुग्णांना फायदा होत आहे. सरांचं नित्य नेहमीचं हे काम सुरू आहे आणि या विशेष चिकित्साचा लाभ लाखो रुग्णांनी घेतलेला आहे आणि घेत आहेत. नुसतं गुडघेदुखी नाही तर गुडघेदुखी सोबत जे आहे ते आमवाताचे जे सर्व व्याधी विकार ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आमवात येतं, संधिवात येतं आणि मणक्याचे विकार येतं, सोबत नुसतं वाताचे विकार नाही तर अनुवंशिक आजार म्हणा, किडनीचे विकार म्हणा, स्त्री पुरुष वंध्यत्व म्हणा, स्थौल्य म्हणा, थायरॉइड, पोटाचे विकार, मधुमेह, उंची वाढवणे म्हणा आणि सर्व प्रकारचे कॅन्सर म्हणा, तर यासारख्या आजारांच्या उपचारात देखील सरांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. सरांचा हातखंडा आहे या आजारांच्या उपाययोजनामध्ये. आणि कुर्डुवाडीसोबत सर आपली वैद्यकीय सेवा मुंबई, दादर, ठाणे, पुणे, दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा देत असतात. तर आपण जरूर याचा अवश्य लाभ घेऊ शकता. तसे तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. हॅलो डॉक्टर. नमस्कार. पहिला प्रश्न गुडघे दुखीविषयी आहे, तर आम्हाला गुडघ्याचं कार्य, त्याची रचना कशी आहे ती सांगा आणि आधुनिक शास्त्र म्हणा आणि आयुर्वेद शास्त्र यांचं काय मत आहे ते देखील सांगा. तर कृपया त्याविषयी आम्हाला प्रकाश टाका. बरोबर. गुडघा म्हणलं की म्हणजे एक सांधा आहे आणि सांधा म्हणजे दोन कोणतेही भावपदार्थ एकत्र येणं. जसं दोन शिरा असतील, दोन स्नायू असतील, दोन हाडं असतील, ते एकत्र आले की त्याला सांधा म्हणलं जातं. आणि गुडघा हा तर स्पेशल जो सांधा आपण त्याला म्हणतो हिंग जॉईंट असं त्याला म्हणलं जातं. आता आधुनिक मतानुसार पाहिलं तर ह्याच्यामध्ये ह्या रचनेमध्ये कोणकोणते भाग येतात, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे येतात त्यामध्ये स्नायू असतात. म्हणजे वरती मांडीमधले आपण जे मांसपेशी म्हणतो ते आणि खालच्या मांसपेशी.
त्यामध्ये असतात ते फ्युमोरिस, रेक्टस असेल, लॅटरलिस असेल आणि पाठीमागच्या बाजूने ते हॅमस्ट्रिंग्स मसल म्हणतात. हे का महत्त्वाचे आहे त्यामध्ये की ज्यावेळी गुडघा झिजतो त्यावेळी त्याचा जो भार आहे तो ते स्नायू हे करत असतात, ते पेलत असतात. आणि खालच्या बाजूला जे स्नायू आहेत ते म्हणजे गॅस्ट्रोक्नेमियस, लॅटरल आणि मेडेलिस हे त्यामध्ये स्नायू आहेत. ह्यामध्ये हाडं कोणती भाग येतात तर वरती मांडीचं हाड ज्याला म्हणतो आपण त्याला फिमर, आणि खाली जे आहेत नडगीमध्ये किंवा खाली पायामध्ये पिंडीमध्ये आपण म्हणतो त्या ठिकाणी टिबिया आणि फिबुला ही दोन हाडं. त्यातलं टिबिया हे जे आहे ते हे जे गुडघ्याचा जो सांधा आहे ते बनवण्यासाठी किंवा ते तयार करण्यासाठी त्यामध्ये भाग घेत असतं. ह्याच्याबरोबर आपण फक्त उठतो, बसतो, चालतो, पण ह्याच्या पाठीमागे जे उठण्यासाठी, बसण्यासाठी किंवा गुडघा इकडे इकडे सरकू नये ह्याच्यासाठी काम कोण करत असतं तर त्या ठिकाणी लिगामेंट असतात, म्हणजे त्याला बांधून ठेवणाऱ्या दोऱ्या असं आपण त्याला म्हणू शकतो बोलीभाषेमध्ये. तर हे किती असतात? महत्त्वाचे 5 आहेत. अँटिरियर क्रुसेट, पोस्टिरियर क्रुसेट, 2 कोलॅटरल म्हणजे मिडल आणि लॅटर कोलॅटरल, आणि मधला आहे तो म्हणजे पटेलर लिगामेंट. असे 5 हे महत्त्वाचे लिगामेंट आहेत. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये काय असतं, समजा आपण उड्या मारतो, पळतो, खेळतो, उठतो, बसतो, पण हे शॉक ॲब्सॉर्बिंगचं काम कोण करत असतं? 2 गुडघ्याच्या किंवा 2 हाडाच्या मध्ये गादी म्हणली जातं. त्या 2 गादी असतात, एक मिडेल म्हणजे आतल्या बाजूची गादी, बाहेरच्या बाजूची गादी, ज्याला मिडेल मेनिस्कस आणि लॅटरल मेनिस्कस म्हणलं जातं. आणि हे हाडाला चिटकून त्याचं घर्षण होऊ नये म्हणून एक कार्टिलेज असतं, आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणलं जातं, की ज्याच्यामध्ये फ्लुइड असतं, ज्याला सायन्युअल फ्लुइड म्हणलं जातं. ही झाली त्याची रचना. हे कशा पद्धतीने असतं? आता हे रचना झाली फक्त, पण ह्याचं जे कार्य आहे ना ते कार्य मात्र आपण आयुर्वेदिक पद्धतीने पाहणार आहोत. आयुर्वेदिक पद्धतीने का पाहणार आहोत? कारण जर आपल्याला त्या गुडघ्याचं जर दुखणं एवढंच फक्त आपल्याला माहीत असतं की गुडघा दुखतोय, पण गुडघ्यात हा शिराचा त्रास आहे का, स्नायूचा त्रास आहे का, कंडरेचा त्रास आहे का, त्या लिगामेंटचा त्रास आहे का, हे जर समजून घ्यायचं असेल, म्हणजे निदान आपल्याला आयुर्वेदिक जर करायचं असेल किंवा ट्रीटमेंट जर आयुर्वेदिक करायची असेल तर तिथं निदान आपल्याला आयुर्वेदिक करायला पाहिजे. त्यामुळं त्या ठिकाणी दोष कोणता येतो, धातू कोणता येतो, मल कोणतं येतं आणि संप्राप्ती कशा पद्धतीने घडते, हे जर आयुर्वेदिक पद्धतीने आपण केलं तर त्याची आपण चिकित्सा पूर्णपणे करू शकतो. कारण शास्त्र बदललं की त्याचे रिझल्ट बदलत असतात. त्यामुळं हे आपण त्या ठिकाणी जो जानू किंवा जानुसंधी किंवा गुडघा म्हणतो त्यामध्ये काय दोष कोणता येतो तर व्यानवायू सगळ्यात जास्त सांध्या ठिकाणी. कप कोणता येतो तो श्लेष्मक कप. आणि त्या ठिकाणी ज्या शिरा आहेत, स्नायू आहेत, कंडरा आहेत, हे कशा पद्धतीने कार्य करतात? ज्या शिरा तयार होतात त्या रक्तापासून तयार होतात, जे स्नायू असतात ते मेदापासून तयार होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची जी मज्जा म्हणतो आपण, त्या ठिकाणी जे फ्लुइड आहे किंवा ज्या खुर्च्या आहेत त्या कशापासून? मज्जा धातूपासून तयार होत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं अस्थिचं. तर हे कशा पद्धतीने होत असतं तर रसात रक्तम ततो स्तन्यम अश्रुजा कंडरा शिरा, त्यानंतर मांसात वशा तोक षटच मेदसह स्नायूसंभव, म्हणजे रसापासून रक्त आणि स्तन्य तयार होत असतं, रक्तापासून शिरा आणि कंडरा तयार होत असतात. हे एवढं डीप का पाहायला पाहिजे आपण की ज्यावेळी पेशंट एखादा म्हणतो की मला उठताना बसताना फक्त त्रास होतो, जागेवर बसलं तर काहीच त्रास होत नाही, म्हणजे त्याच्या शिरा आणि कंडामध्ये दोष आहे. पेशंट काय सांगतात की आता बसलं तरी सुद्धा मला ठणका येतोय, म्हणजे त्याच्या हाडामध्ये अस्थिमध्ये त्रास आहे. आणि पेशंट बऱ्याचदा सांगतात की आता तिथं वरती पण सूज आहे, खालती पण सूज आहे आणि पेशंटला हलवायला पण येत नाही, किंवा बऱ्याच वेळ बसलं आणि उठून चालायचं म्हणजे चमकेनं चमक येते, म्हणजे त्याच्या लिगामेंटमध्ये त्रास आहे. तर ह्या सूक्ष्म विचार जर आपण त्या पद्धतीने करत गेलो, वरती दुखतंय का खाली दुखतंय, पाठीमागच्या साईडला दुखतंय, आतल्या साईडला दुखतंय का बाहेरच्या बाजूला दुखतंय, ह्याच्यानुसार त्या शिरामध्ये त्रास आहे, स्नायूमध्ये त्रास आहे, खुर्च्यामध्ये त्रास आहे का हाडामध्ये त्रास आहे, हे आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान होत असतं. आणि मग मात्र आपल्याला कळतं की पेशंट ज्यावेळी येतो त्यावेळी तो सांगत असतो की माझं फक्त गुडघा दुखतंय, उठताना दुखतंय, बसताना दुखतंय, त्यानंतर चाललं की दुखतंय. त्यानंतर बऱ्याचदा पेशंट सांगतात की मला फक्त आता काहीच त्रास होत नाही, पण सकाळी स्टिफनेस असतो गुडघ्यामध्ये आणि आंघोळ केली, हालचाल केली की त्यानं किंवा थोडासा व्यायाम केला की मग मात्र व्यवस्थित व्हायला लागतं. बऱ्याचदा पेशंट सांगतो की हालचाल झाली की मात्र जास्त दुखायला लागतं. बऱ्याचदा पेशंट सांगतो की फक्त बसून राहिलं तरच त्रास होतो. तर ह्याच्या पाठीमागं हा आयुर्वेदिक पद्धतीचा विचार हा केला जातो. फारच छान सर. सोप्या शब्दामध्ये आम्हाला कसं सांगाल किंवा कसं ओळखायचं आम्ही की हा सुदृढ किंवा निरोगी असा गुडघा आहे, तर कसं ओळखावं? बरोबर. ज्या व्यक्तीला सहज खाली बसता येते, मांडी घालता येते, पायऱ्या व्यवस्थित चढता येतात किंवा इंडियन टॉयलेट आपण म्हणतो ते वापरता येते, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही त्रास होत नाही, किंवा बसताना तो जो व्यक्ती आहे तो बसल्यानंतर सहजासहजी उठू शकतो हात न टेकवता, त्यानंतर उठून चालायचं म्हणजे की डायरेक्ट चालू शकतो, 2-4 पावलं दुखतंय, त्रास होतोय, चमकते, आणि त्याच्यानंतर चालणं जर होत असेल तरी ते नॉर्मल नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पायऱ्या चढतो 2-4-6 पायऱ्यानंतर त्याला आधार घ्यावा लागतो किंवा त्या रेलिंगला आपल्याला पकडावं लागतं, तर हे म्हणजे निरोगी गुडघ्याचं नाही. पण जो सरळ चालू शकतो किंवा सरळ उतरू शकतो, एका पायरीवरती 2 पाऊल, त्यानंतर दुसरे 2 पाऊल, असं जर होत असेल तर ते मात्र निरोगी गुडघा नाही. उठता येते, बसता येते, खेळता येते, सकाळी काही त्रास होत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडियन टॉयलेट ही त्या व्यक्तीला वापरता येते, तो म्हणजे निरोगी गुडघा आहे.
असं आपण म्हणू फारच शकतो. छान, एकदम सहज सोप्या भाषेत सर तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि सर आजकाल आपण का असं बघतो की गुडघेदुखीचं प्रमाण वाढलंय, किंवा सोबत एक प्रश्न जोडतो की महत्त्वाची कारणं काय असू शकतात यामागे, आणि जर एखादा अनुभव सांगता आला तर आम्हाला अजून समजायला सोपं बरोबर, छान प्रश्न विचारला तुम्ही. की पूर्वी काय व्हायचं की वय वाढलं की 50, 55, 60 नंतर वयानुसार ते झीज व्हायची आणि त्यानंतर ते गुडघेदुखीचा त्रास व्हायचा. आजकाल काय होतंय की इतकं प्रमाण वाढलं की 20-22 वर्षाचा मुलगा पण येतो आणि गुडघे दुखतात, कटकट आवाज येतो, किंवा कधी जी स्पोर्टमध्ये असते, प्लेयर असते आणि तिचं खाणं-पिणं, डाएट सगळं व्यवस्थित असते, ती सुद्धा सांगते की माझा गुडघा चमकतो, गुडघ्यात कटकट आवाजच येतो आणि त्रास होतो. म्हणजे ह्या कमी वयापासून साधारण 20-22 वयापासून ते 80-85 वयापर्यंत ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्याचं प्रमाण वाढण्याचं कारण हे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आहे किंवा आहारामध्ये आहे. तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 2 पद्धतीनं ह्याची कारणं घडत असतात. कोणताही गुडघा ज्यावेळी झिजतो त्यावेळी 2 पद्धतीनं. झीज कशी होऊ शकते, एकतर स्रोतरोजन्य, म्हणजे त्या ठिकाणी आम साठलेलं आहे की खाणं-पिणं हे व्यवस्थित नाही झालेलं, अपचन झालेलं आहे, तर त्यातून दुष्ट आहारातून रसधातूची प्राकृतिक निर्मिती होत नाही आणि न पचलेला आहार म्हणजे अपचित जो आहार आहे तो त्या शरीरामध्ये साठून राहतो. हा नुसता साठून तिथं राहतो का, तर तो रक्तात मिसळतो. रक्तातून कुठे जातो, तर सांधेत जातो आणि छोटे छोटे सांधे तो पॅक करायला लागतो. मग त्या ठिकाणी काय होतं, सांधा गरम होणं, त्यानंतर सांधा सुजणं आणि सांधा ठणकणे किंवा वेदना होणं. आणि हे फक्त आम आहे तो त्या ठिकाणी जाऊन राहत नाही, तर त्या ठिकाणी हाडाची किंवा त्या ह्याची कुरतडत राहतो, म्हणजे स्नायूची किंवा तिथल्या हाडाची कुर्च्याची झीज होत जाते, हाडाची झीज होत जाते. हे झालं स्रोतरोजन्य संप्राप्ती. म्हणजे ही लहान मुलापासून जे आपण म्हणतो ना, फास्ट फूड खाणं, जंक फूड खाणं, बाहेरचं खाणं, वेळोवेळी खाणं, ही सगळी कारणं त्या आहारामधून आम तयार होणं आणि आमातून त्या सांध्याची किंवा त्या गुडघ्याची झीज व्हायला लागते. हे झालं स्रोतरोजन्य. आणि दुसरं आहे धातुक्षयजन्य. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण की आता उठणं असेल, बसणं असेल, जास्त जिममध्ये व्यायाम करणं असेल, किंवा एखाद्याचा प्रवासच जास्त होत असेल, किंवा एखाद्याचं रोजचं चालणं असेल, फिरणं असेल, जास्त होत असेल, तर त्या ठिकाणी किंवा एखाद्याची ड्युटीच आहे किंवा उभा राहून जे समजा शिक्षकासारखे आहेत उभा राहून काम करतात, पोलिसांसारखी ड्युटी आहे त्यांचं उभा राहून काम असतं, बऱ्याचदा प्रवास करावा लागतो, 2-2, 3 तास उभा राहून म्हणजे लोकांचं आपण पाहतो की प्रवास करावा लागतो, त्या ठिकाणी पण झीज जास्त होत असते. एखाद्याला कष्ट जास्त असतं, शेतकऱ्यासारखं आहे, हमालसारखं आहे, तर ह्यांना कष्टाचं जास्त असतं. एखाद्याला उभा राहूनची ड्युटी असते, 8-8 तासाची कंपनीमध्ये ड्युटी असते, त्यामध्ये उभा राहून. ह्या ठिकाणी काय होतं, जेवढं जास्त ताण पडत जाईल तेवढी त्याची झीज वाढत जाते आणि धातुक्षयजन्य ह्यामध्ये संप्राप्ती होत असते. त्याच्या पुढचं अजून कारण जर आपण पाहायला गेलो तर ते म्हणजे की ॲक्सिडेंट होणं. आजकाल प्रमाण जर आपण पाहिलं तर ॲक्सिडेंटचं खूप आहे, किंवा बऱ्याचदा काय होतं स्पोर्ट्स इंजुरी पण ह्याच्यामध्ये येतात. म्हणजे रोडवरती ॲक्सिडेंट होण्यापासून ते स्पोर्ट इंजुरी, किंवा बऱ्याचदा काय होतं घरात घसरून पडलं, बाथरूममध्ये घसरून पडलं, सहज चालता चालता पाय अडकला आणि पडलं, तर ह्या इंजुरी पण त्यामध्ये लिगामेंट टेअरपासून ते हाडाच्या किंवा स्नायूच्या इंजुरीपर्यंत होत असतं. हे झालं ह्याच्यामध्ये आघातजन्य कारणामध्ये आता आजकाल आपल्याला जास्त दिसत असतं. त्याच्या पुढं काय होतं, आज जे कारण जर पाहिलं आपण की ह्या 2-4 वर्षामध्ये की एक्सेस मेडिसिन म्हणजे जे काही स्टिरॉइडसारखा जो यूज आहे त्याचा ॲब्यूज म्हणू शकतो आपण, किंवा जे अँटीबायोटिक आहे त्याचा अतिप्रमाणात जर वापर झाला तरीसुद्धा हाडाची किंवा हाडाची ठिसूळता वाढत जाते, हाडं झिजत जातात आणि गुडघेदुखीचं कारण आहे ते पाठीमागं कमी वयामध्ये सुद्धा लागू शकते. कारण साधारण 30-35 वयाचे जे रुग्ण आहेत ते सुद्धा आता ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. त्याच्या पुढे जर आणखी कारण जर पाहायला गेलं तर हे आहाराचं मी तुम्हाला जर सांगितलं की फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, लाईफस्टाईल असेल, व्यायामाचा अभाव असेल, किंवा बऱ्याच स्त्रियांचं काय होतं की वेळोवेळी जेवण असेल, रात्री उशिरा जेवण असेल, दिवसा झोपणं असेल, त्यानंतर त्या स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचदा काय होतं 2-3 डिलिव्हरी झालेली असतात, सिजर झालेले असते, शेकशेकडी केलेली नसते, त्यामुळे वजन वाढत गेलेलं असतं आणि वजन वाढल्यामुळे त्या ठिकाणी गुडघेदुखीचा त्रास झालेला असतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर आपण पाहायला गेलो तर इतके आजार आहेत आत्ता की ज्याच्यामध्ये गुडघेदुखी असते, तर हे आजारांचं पण त्यामध्ये आपल्याला समावेश करावा लागतो. म्हणजे संधिवातासारखं असेल, आमवातासारखं असेल, चिकनगुन्यासारखं असेल, कारण 8-8, 10-10 वर्ष होऊन गेलेले असतात, चिकनगुन्या होऊन गेलेला असतो आणि तरीसुद्धा त्यांना गुडघेदुखीचा त्रास हा होत असतो. असे पेशंट बरेचदा येतात. त्यानंतर मुळव्याधासारखा त्रास असेल, आरशे आहे, त्यानंतर स्थौल्य आता सांगितलं तो आहे, किंवा कुठले TB सारखं इन्फेक्शन असेल, ह्या प्रत्येक आजारामध्ये सुद्धा आपल्याला पाहावं लागतं की हा लक्षण स्वरूप आहे का आजार स्वरूप आहे. म्हणजे की कोणता तरी दुसरा आजार आहे आणि त्याच्यामध्ये गुडघेदुखी आहे हे एक, आणि दुसरं गुडघ्याचाच मूळ आजार आहे की शिरा स्नायुखंड ह्याच्यामध्ये दोष आहे आणि त्याच्यामुळे तो गुडघेदुखी आहे. हे जर डायग्नोसिस आयुर्वेदिक पद्धतीने केलं तर त्याची चिकित्साही सुकर होत असते. फारच छान डॉक्टर साहेब, तुम्ही छान आम्हाला माहिती देताय. मित्रांनो, तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहतो आहोत, तर पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, पत्ता कुर्डुवाडी राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्याला गुडघेदुखी, गुडघ्याचे विकार आणि यशस्वी आयुर्वेद उपचार त्याच्यावर कसं करायचं याविषयी तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर मार्गदर्शन करताय. सर, विश्रांतीला जाण्याच्या आधी कारणांविषयी चर्चा झाली, तर एखादा अनुभव आम्हाला रुग्णाचा सांगितला तर अजून चांगल्या प्रकारे आम्हाला समजू शकेल. बरोबर. कारण काय होतं की ज्यावेळी केस घेतली जाते त्यावेळी ते कारण काय घडले हे जर नाही कळलं ना तर त्याची संप्राप्ती लागत नाही. संप्राप्ती नाही लागली तर त्याची चिकित्सा होत नाही. म्हणजे संधिवातासारखं असेल, आमवातासारखं असेल, मूळव्याधासारखं असेल किंवा कोणत्याही तिथलं त्या ठिकाणी ट्युमर असेल किंवा एखादं इन्फेक्शन असेल. तर हे होत असताना एक तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल की आपल्याकडे एक 20-21 वर्षाचा मुलगा आला होता. तर त्याचा त्रास होता असा की गुडघ्यामध्ये कटकट आवाज येतोय आणि आवाज येतो आणि त्यानंतर गुडघा दुखायला चालू झालेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरे त्याचं सांगितलं लक्षण होतं ते म्हणजे त्याचे केस पिकायला लागलेत. वय वर्ष 21-22, त्याचे आई आणि वडील दोघे घेऊन आले होते की वय वर्ष 21-22 आहे आणि त्याचा गुडघ्याचाही त्रास आहे आणि त्याचे केस पिकायला लागलेत. मग मात्र ज्यावेळी त्याची केस आपण घेतली त्यावेळी त्या शरीरामध्ये आम्स जास्त साठलेला होता. तर ते व्यवस्थित त्याचं जे जागरण, रात्रीचं जागरण असणं, वेळोवेळी जेवण असणं, मेसचं जेवण आणि दिवसा झोपणं हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेतू होते. आणि बाहेरचं जे फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, कारण तो राहिला मेसमध्ये, म्हणजे बाहेर हॉस्टेल असल्यामुळे त्याचं जेवण पण बाहेरचं होतं, नाश्ता पण त्याचा बाहेरचा होता. मग मात्र त्याचं काय केलं, पहिल्यांदा शेड्यूल चेंज केलं. सकाळी 10 आणि 6चं हे जेवण, कारण हे प्रत्येक पेशंटला आपण कंपल्सरीच करतो. सकाळी 10 आणि संध्याकाळचे 6चं जेवण केलं, थोडंसं रुक्षण केलं आणि आमाचं पाचन केलं. आमाचं पाचन केलं की त्या पेशंटचं थोडंसं जी गुडघेदुखी होती ती कमी यायला लागली, ठणका आहे तो कमी यायला लागला. त्याच्या पुढे जाऊन ते जे शिरा कडक झालेल्या होत्या किंवा त्या शिरामधले जे काही स्नेह आहे तो कमी झालेला होता, म्हणजे त्या ठिकाणी वृक्षता वाढलेली होती. मग त्या शिरा आणि खंडामध्ये थोडं स्नेहन आणि स्वेदन केलं तर तो कटकट आवाज कमी यायला सुरुवात झाली. ह्याच्या पाठीमाग विचार खूप डीप असतो, कारण हे जे फक्त स्नेहन केलं, स्वेदन केलं आणि त्याच्याबरोबर जी पोटातली औषध दिलेली होती त्यामध्ये शमन केलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी 10 दिवसाच्या तिक्तक्षरेच्या बस्ती दिल्या. तिक्तक्षरेच्या बस्ती दिल्यानंतर मात्र आवाज त्याचा कटकट आहे तो पूर्ण बंद झाला होता. का बंद झाला होता, तर आयुर्वेदानुसार असं सांगितलं की पक्वशाहीगत जो वात आहे तो जर प्राकृत झाला तर त्या ठिकाणी जी अस्थिधारकाला आहे तिचं पोषण व्यवस्थित होतं. आणि तिचं पोषण व्यवस्थित झालं तर इकडं जो शिरा किंवा हाडं जी असतात कटकट, बऱ्याच स्त्रियांना, बऱ्याच मुलींना, बऱ्याच मुलांना हा आवाजाचा त्रास होत असतो किंवा हा आवाज येत असतो, त्यांना ह्या गोष्टीचा त्रास असतो. तर आयुर्वेदाचा जो विचार आहे तो म्हणजे कॅल्शियम पोटात घेऊन तर होतोच, त्यासाठी वेळ जातो, पण जर का त्या ठिकाणी अस्थिधारकालाचं व्यवस्थित पोषण केलं, वाताचे प्राकृत केलं आणि ही बस्ती जर दिली तर खूप सुंदर रिझल्ट येतो आणि खूप कमी कालावधीमध्ये येतो. तसं त्याचं ते कमी झालं. आणि ह्याच्या पुढचं जे जाऊन होतं की अस्थि धातू आहे ना, त्याचा जो मल आहे, मग असे जे म्हणाले का की जे तो धातू आणि त्याचा उपधातू हे पण पाहायला पाहिजे. अस्थि धातूचा मल दंत आणि केश आहे. त्यामुळे ह्या तिक्तक्षराच्या बस्तीमुळे काय झालं की अस्थिचं व्यवस्थित पोषण झालं. अस्थिचं पोषण व्यवस्थित झालं तर त्याच्यातून तयार होणारा मल आहे, केश, ते व्यवस्थित तयार व्हायला लागलं. त्यामुळे त्या मुलाचे जे केस आहे ते तिथून पुढे होणारी जी पांडे ते आपण थांबवू शकलो. सगळ्यात महत्त्वाचं, जे परत नवीन लव जी येत होती ती मात्र काळी होते, म्हणजे नवीन येणारे केस होते ते काळे होते. म्हणजे जवळजवळ 70-80% त्याचे केस आहेत ते परत काळी करू पण शकलो. म्हणजे हे आयुर्वेदातून शक्य होऊ शकतं त्याचं जर डायग्नोसिस परफेक्ट झालं तर. फार छान डॉक्टर साहेब. यावरून आपल्याला एक फोन आलेला आहे, कोल्हापूरहून फोन आहे, सुवर्णा देसाई यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सुवर्णाताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझं आडनाव देसाई आहे. बरं, कोल्हापूरहून बोलते मी. हा, सलग प्रश्न माझ्या विचारा. डाव्या पायाचा गुडघा दुखतोय आणि गुडघ्याची पाठीमागची शीर दिसते. मला गुडघा जवळ घेता येत नाही, पाय लांबडा करून, आणि मुख्य म्हणजे मला पचनक्रिया होत नाही व्यवस्थित. ओके ओके. गुडघ्यावरती सूज वगैरे आवाज येतोय? गुडघ्यावर सूज येते का किंवा वय किती आहे? बहुतेक संपर्क तुटलेला आहे, तर काय सांगणार डॉक्टर साहेब? त्यांनी प्रश्न विचारले की एकाच बाजूचा गुडघा दुखतोय. दोन गोष्टी असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका साईडला मार लागलेला असणं, पडलेलं असणं, त्याच्यामुळं त्या एक साईडचा गुडघा दुखू शकतो. दुसरं, वजन जर जास्त असेल
तरी सुद्धा एक साईडचा गुडघा दुखू शकतो किंवा बऱ्याचदा एका साईडला एका गुडघ्यावरती ताण पडत असेल तर किंवा एका साईडचं उभारून त्यांची जी सवय असते तसं असेल तरी होऊ शकतं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की जर का पक्वशयामध्ये किंवा मोठ्या आतड्यामध्ये ज्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग कॉलम म्हणतो आपण किंवा नळ म्हणतो, तर एका बाजूच्या नळात जर का मळ जास्त साठलेला असेल तर त्या बाजूचा गुडघा हा दुखत असतो. त्यामुळे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं की गंधर्व तेल किंवा ज्याला एरण तेल म्हणलं जातं हे दुधातून किंवा गरम पाण्यातून जर घ्यायला चालू केलं किंवा तिसरं आहे सुंठीच्या काड्यामधून जर घेतलं तर त्यांचं पोट साफ व्हायला लागेल, म्हणजे पचण्याचे त्रास तिथं कमी व्हायला लागतील. आणि पचण्याचा त्रास कमी झालं, पोट व्यवस्थित साफ व्हायला लागलं, संध्याकाळचं जेवण कमी आणि सकाळचं जेवण म्हणजे 10 वाजता 10 आणि 6 वाजता असं जर केलं आणि हे जर गंधर्व तेल म्हणजे एरंड तेल हे दुधामध्ये जर घ्यायला त्यांनी चालू केलं किंवा सुंठीच्या काड्यामधून जर घ्यायला चालू केलं तर पोट व्यवस्थित साफ व्हायला लागेल, गुडघा त्यांचं दुखायचं कमी यायला लागेल. आणि त्याच्या पुढं जाऊन जर का फक्त त्या ठिकाणी लिगामेंटची इंजुरी झालेली असेल, मार लागून जर झालेला असेल तर मग मात्र त्या ठिकाणी स्नेहन, स्वेदन, लेपन, त्यानंतर जलोकावचरण आणि त्याच्या पुढची जी चिकित्सा आहे ती बसते, ही चिकित्सा करावी लागते. ह्यासाठी मात्र तुम्हाला जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट ही करावी लागते. फारच छान. मित्रांनो, असंच तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारा जेणेकरून डॉक्टर साहेबांकडून जास्तीत जास्त आजच्या विषयाशी निगडीत माहिती आणि ज्ञान घेता येईल. एक आपल्याला hello doctor2026@gmail.com या आपल्या ईमेल ॲड्रेसवर ईमेल आलेला आहे. महेश यांचा ईमेल आहे. तर डॉक्टर साहेब यांचा असा प्रश्न आहे की गरमी वाढत आहे, तर या म्हणजे विषयाला अनुरूप नाही आहे पण गरमी उन्हाळा वाढतोय, तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी? छान प्रश्न विचारला. उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हात जास्त जाणं हे पहिल्यांदा टाळायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. आणि काही ज्या गोष्टी आहेत की ज्या उन्हापासून तुमचं संरक्षण करू शकतात, ज्याचं कामच उन्हामध्ये आहे, त्या म्हणजे लिंबू सरबत असेल किंवा ऊसाचा रस असेल, ताक असेल, कोकम असेल आणि गुलकंद असेल. ह्या गोष्टीचा तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा जेवणामध्ये त्याचा जर भरपूर वापर केला, पायामध्ये चप्पल आणि डोक्याला छत्री असं जर केलं तर मात्र ह्यापासून तुम्हाला फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळा आल्यानंतर काय करू नये हे पण 2 गोष्टी सांगून जातो. ते म्हणजे जेवणानंतर आईस्क्रीम किंवा खूप कोल्ड्रिंक्स किंवा खूप थंड हे मात्र करू नये, घेऊ नये. फारच छान. मित्रांनो, तुम्ही छान प्रश्न विचारत आहात जेणेकरून आपल्याला छान माहिती मिळते आणि सहज सोप्या भाषेत सर आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर साहेब, गुडघेदुखीची सुरुवात कशी होते त्याविषयी सांगा, लक्षणाविषयी सांगा. आणि मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हटलेलं की चुकीच्या उठण्या बसण्याने पण कधी कधी आपण एका पायावर उभं राहतो, तर त्याच्यामुळे काही बदल अपेक्षित आहेत का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. बरोबर, छान विचारलं तुम्ही की सगळ्यात महत्त्वाचं की ह्यामध्ये जे त्रास होत जातो म्हणजे सुरुवातीला काय होतं की पहिल्यांदा एकच गुडघा दुखतो, त्यानंतर दुसरा गुडघा दुखतो, उठायला किंवा बसायला त्रास व्हायला लागतो. जशी जशी झीज वाढत जाते तसं तसं परत काय होतं की त्या गोळ्या किंवा औषध घ्यावे लागतात. एखादी गोळी घेतली तरी बरं वाटत असतं 3-4 दिवस, त्यानंतर परत सकाळ संध्याकाळ गोळ्या घ्याव्या लागतात, परत इंजेक्शन घ्यावं लागतं. इकडं झीज आहे ती वाढत जाते किंवा समजा टिअर असेल तो टिअर हळूहळू वाढतच जातो. मग मात्र पेशंटला एका लंगडावं लागतं किंवा काठीचा आधार घ्यावा लागतो किंवा वॉकर घेऊन चालावं लागतो. आणि ज्यावेळी खूपच त्रास होतो त्यावेळी मात्र त्यांना काय करावं, एखादा एक्सरे किंवा MRI केल्यानंतर दिसतं की ह्यामध्ये झीज खूप झालेली आहे किंवा लिगामेंटचं खूप टिअर झालेलं आहे. आणि त्यानंतर आता ह्याच्यावरती पेन किलर गोळ्या किंवा तुम्हाला फिजिओथेरपी करा किंवा त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला ऑपरेशन हा सल्ला दिला जातो 3-4-5 महिने औषध घेतल्यानंतर. एवढी वेळ किंवा एवढी वाट पाहण्यापेक्षा जर ते लवकर आपल्याकडे आले त्याच्या अगोदर तर मात्र ह्या पेशंटची जी पुढची अवस्था आहे ही टाळता येत असते. कारण पेशंट ज्यावेळी येतो त्यावेळी त्या पेशंटला ऑपरेशनचा हा सल्ला दिलेला असतो. पूर्ण चीज झालेली असते किंवा लिगामेंट टिअर कंप्लीट टिअर होईपर्यंत ते वाट पाहत असतात आणि ते झाल्यानंतरच मग तो आयुर्वेदाकडे येतो. अशा कंडिशनमध्ये जरी आला तरीसुद्धा आपण त्याची झीज आहे ती भरून काढू शकत असतो, ती जी टिअर आहे तो भरून काढू शकत असतो. त्यासाठी आपण ही जी स्पेशल किंवा विशेष चिकित्सा जी संशोधन केलेलं आहे ती केली जाते. तिच्यात काय केलं जातं, सुरुवातीला दीपन केलं जातं, पाचन केलं जातं. कोणताही पेशंट आल्यानंतर ते पाचन केल्यानंतर त्यापुढं काय केलं, शमन चिकित्सा केली जाते आणि त्याच्यानंतर बस्ती केले जात असतात. हाडाचा जर त्रास असेल तर तिक्त क्षीराच्या बस्ती उपयोगी पडत असतात. मज्जा किंवा खुर्च्याचे जर त्रास असेल तर त्या ठिकाणी मज्जा तेलाच्या बस्ती उपयोगी पडत असतात. आणि त्याच्यानंतर त्यापुढं काय केलं जातं, यापन केलं जातं. ज्या यापन बस्ती मुस्तदी यापनसारख्या यापन बस्ती वापरल्या जातात आणि अशा पद्धतीने त्या पेशंटची झीज भरून काढली जाते. वाद कमी करून घेतला जातो, झीज भरून काढली जाते. आणि सगळ्यात परत अपुनर्भव चिकित्सा म्हणजे त्या ठिकाणी रसायन, जसं पिंपळी रसायन असेल, लसूण रसायन असेल किंवा च्यवनप्रसारक रसायन त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या वयानुसार आणि त्यांच्या आजारानुसार ते रसायन त्यांना ठरवलं जातं. अशा पद्धतीनं वाद कमी करणं, झीज भरून काढणं आणि त्यानंतर रसायन चिकित्सा जर केली तर ती पूर्ण त्या गुडघ्याची चिकित्सा होत असते आणि त्या अशा पद्धतीने आपण त्यांचं ऑपरेशन टाळू शकत असतो की जे आजपर्यंत आपण करत आलो. फारच छान. डॉक्टर साहेब, अजून एक फोन आलेला आहे. महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक शहर आहे पुण्यातून आपल्याला फोन आलेला आहे. मंगलताई आपटे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. आजचा विषय खूपच छान आहे. फक्त मला असं विचारायचं होतं की गुडघ्यावर गुडघे ठेवून जे बसतात लोक, तर ते चुकीचं आहे का बरोबर आहे? आणि खाली पण काही जण बसतात, काही जण वर नाही बसतात तरी चालेल, खाली मांडी घालून गुडघ्याचं ऑपरेशन झालं बसतात. आणि
तेलाचं पोळी वंगण, तर ती पोळी खाल्लेली त्यांना वंगण तयार होऊ शकतं का? कशाची पोळी? एरंडेलाची पोळी जर खाल्ली एरंडे तर- तेलाची पोळी. ओके, ओके, एरंडेल ओके, हा ओके. हा हा तर ते चालू शकेल का? धन्यवाद आपल्या छान प्रश्न प्रश्नासाठी. विचारले त्यांनी आणि बऱ्याच गोष्टी विचारल्या. सगळ्यात महत्त्वाचं खाली बसायलाच पाहिजे, मांडी घालून बसायलाच पाहिजे. त्यानंतर ज्याचं ऑपरेशन झालं त्याला मात्र टाळलं जातं. त्याचं कारण की त्या ठिकाणी बाहेरचं प्रोस्थेटिक म्हणजे आर्टिफिशियल काही ना काही तुम्हाला त्यामध्ये बसवलेलं असतं, त्यामुळे तो सल्ला त्यांचा योग्य आहे. ज्यावेळी तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करत असता त्यावेळी आपण ऑपरेशन टाळणं ह्याच्यासाठी करत असतो, ज्याला उठता यायला पाहिजे, बसता यायला पाहिजे आणि कमोड म्हणजे ते न वापरता इंडियन टॉयलेट पण वापरता यायला पाहिजे, अशा पद्धतीसाठी ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे हे अवॉइड करण्यासाठी आणि त्या पेशंटनं त्याचं उठणं, त्याचं बसणं, त्याचं चालणं, ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठीच हा आत्ताचा आपला जो काय म्हणू आपण त्याला 8 तास आहे तो चालू असतो. कारण ऑपरेशन एकदा झाल्यानंतर मग तो आपल्या हातामध्ये पेशंट राहत नाही. मग मात्र त्यांच्यानुसार खाली बसायचं नाही, उठायचं नाही किंवा बेडवरतीच बसायचं, खाली बसायचं नाही, ह्या सर्व गोष्टी ते त्यांच्यानुसार त्या फॉलो कराव्या लागतात. हे झालं एक. दुसरं त्यांनी विचारलं की गुडघ्यामधलं वंगण तयार होतं का गंधर्व तेल घेतलं तर? हो, तयार होत असतं, पण त्यासाठी थोडं तरी आमाचं पाचन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर हे गंधर्व तेल, त्यासाठी सुंठीचा जो योग आहे तो बेस्ट आहे. म्हणजे आमाचं पाचन पण होत असतं आणि गंधर्व तेल त्या पोटात पण जात असतं. म्हणजे सुंठाचा एक तुकडा 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, उकळून अर्धा करायचं, गाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये गंधर्व तेल टाकून प्यायचं. ह्या पद्धतीने जर घेतलं तर पाचन पण होतं आणि त्यानंतर अनुलोमन पण होतं आणि गुडघ्यामधलं वंगण तयार व्हायला मदत होत असते. आणि ह्याच्यापेक्षा अजून एक 3-4 गोष्टी ज्या खाण्यातल्या आहेत ते तुम्हाला ओघत आलं पण सांगून टाकतो. तीळ असेल, जवळस असेल, हळीव असेल, मेथी असेल, ह्यानं पण वंगण तयार होण्यासाठी, हाडाची झीज भरून येण्यासाठी जे व्हिटॅमिन D3 किंवा कॅल्शियम आहे किंवा मल्टीव्हिटॅमिन जे घेतले जातात त्याच्याऐवजी हे 4 पदार्थ जर पोटात गेले तर मात्र आपल्याला शरीराची जी हाडाची जी होत चाललेली झीज आहे ते थांबते आणि बऱ्याच अंशी झीज आहे ती भरून येत असते. फार छान महत्त्वपूर्ण अशी टिप सरांनी आपल्याला दिलेली आहे, तर याचा आपल्याला जरूर वापर करायचा आहे. मित्रांनो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि चर्चा सुरू आहे गुडघे दुखीविषयी आणि त्याच्यावर यशस्वीरित्या आयुर्वेद उपचार कसे करायचे याविषयी मार्गदर्शन देत आहेत आपल्या तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर. गुडघ्याची गादी झिजलेली असेल तर कशा प्रकारे आयुर्वेदशास्त्रात चिकित्सा केली जाते त्याविषयी आम्हाला सांगा आणि वयाच्या किती वर्षापर्यंत ही करता येते त्याविषयी देखील सविस्तर आम्हाला सांगा. बरोबर. बऱ्याचदा सांगितलं जातं की ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी तो हेच करून येतो, MRI घेऊन आलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की आता कुठेही गेला, कुठेही जगाच्या पाठीवर गेला तर तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. पहिलं. दुसरं त्यांना सांगितलेलं असतं गाद्या पूर्णच्या पूर्ण झिजलेल्या आहेत. तर ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी आम्ही काय पाहतो, ॲलोपॅथीचं ज्यावेळी तो MRI पाहतो त्यावेळी तो काय पाहिला जातो की त्याची जी मिनिस्कस किंवा ज्याला गादी म्हणली जातं, तर समजा आता हे समजण्यासाठी मी सांगतो की मिडेल आणि आतली गादी आणि लॅटरल म्हणजे बाहेरची गादी समजा एक 10 mm असं धरून चालू आहे. कारण ज्यावेळी दोन्ही 10 mm असेल त्यावेळी गुडघ्याचा बॅलन्स व्यवस्थित होत असतो किंवा इक्विलिब्रियम व्यवस्थित होत असतो आणि पेशंट व्यवस्थित चालत असतो. समजा ही 20-30% झिजलेली आहे आणि बाहेरची लॅटरल जी मेनिस्कस आहे किंवा बाहेरची जी खुर्ची आहे ती पूर्ण इंटॅक्ट आहे, तर ते फर्स्ट स्टेज असं म्हटलं जातं त्याला. तर त्या पेशंटचं आपण ऑपरेशन पूर्णपणे टाळू शकतो. दुसरं आहे की 50% इकडं झीज झालेली आहे आणि इकडं 10% झालेले आहे. ह्या पेशंट सेकंड स्टेजमध्ये येतो, ह्याचे पूर्णपणे ऑपरेशन टाळू शकतो. औषधांना हा पेशंट बरा होत असतो. तिसरी स्टेज 50%च्या पुढे गेलेली असते, आतली गादी 60, 70, 80% गेलेली असते आणि इकडं साधारण 50% आलेली असते. ह्या ठिकाणी काय होतं मग त्याला इतर कोणते आजार आहेत का, वय किती आहे, त्यानंतर बाकी ऑपरेशन पूर्वीचे कोणते झालेले आहेत का, ह्या गोष्टी पाहून एकतर औषधानं होऊ शकतो किंवा ऑपरेशनची गरज लागू शकते. आयदर ऑर असतं इथं. आणि सगळ्यात शेवटची जी कंडिशन असते, चौथी कंडिशन, की ज्यामध्ये 80-90%च्या पुढं ही आतली गादी झिजलेली आहे आणि ही 50%च्या पुढे झिजलेली आहे. म्हणजे ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस ह्याला म्हणलं जातं. ह्या ठिकाणी मात्र पेशंटला ऑपरेशन लागू शकतं. त्यावेळी मात्र तो पेशंट आपल्याकडून कदाचित होऊ शकत नाही. पण
ह्या पेशंटला काय करू शकतो आपण, शिरा व्यवस्थित करणं, स्नायूचं पोषण व्यवस्थित करणं आणि त्या पेशंटचं उठणं बसणं व्यवस्थित होतं. बऱ्याचदा ताण पडला किंवा जिना चढायचं म्हणलं, पायऱ्या चढायचं म्हणलं की ह्या पेशंटला त्रास होऊ शकतो. पण त्या पेशंटचं उठणं बसणं चालणं आणि त्याचं काम होणार नाही ओझं उचलायचं, पण त्याचं वैयक्तिक जे सगळं आहे ते मात्र व्यवस्थित होऊ शकतं. अशा पद्धतीनं ह्या पहिल्यांदा ग्रेडेशन करून तो पेशंट आहे तो चूज केला जातो. त्याच्यानंतर ती झीज कशी भरून काढली जाते, तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा वात आहे तो कमी करून घेणं, म्हणजे काय करणं, दीपन करणं, पाचन करणं आणि त्याच्यानंतर बृहण करणं, म्हणजे ह्या ठिकाणी यापन बसते उपयोगी पडत असतात. रासना एरड मुलदीसारखे बसते असेल, मुस्तदी यापनसारखे बसते असेल. त्यानंतर जे औषध आहे त्यामध्ये शतावरीसारखं असेल, अश्वगंधासारखं असेल, मुसळीसारखं असेल, हळीवसारखं असेल, लाक्षासारखं औषध असेल, ह्या औषधं काय केले, तिथली ती झीज भरून काढली जाते. आता झीज कशी भरून काढली जाते, आणि बऱ्याचदा असं म्हणलं जातं की ज्या खुर्च्या किंवा काटेली आहे त्याला फक्त लॅटरल 1/3 हा हे असतो ब्लड सप्लाय असतो आणि मिडल 2/3 तर त्याला सप्लायच नसतो. मग मात्र अशा वेळी कसं होतं, तर जी डिफ्युजन त्यांनी प्रोसेस सांगितली सेम तशा पद्धतीने आयुर्वेदामध्ये केदारकुला न्याय किंवा शीरदधी न्याय त्याला म्हणलं जातं. त्या न्यायानं काय होत असतं, ज्यावेळी खुर्च्या दाबली जाते त्यावेळी आणि हे केले जाते वरती हे होते, म्हणजे आकुंचन आणि प्रसरण पावते. ज्यावेळी आकुंचन पावते त्यावेळी त्यातले जे टॉक्सिक किंवा जे मल भाग आहे तो बाहेर येत असतो आणि ज्यावेळी प्रसरण पावते त्यावेळी आतलं जे चांगलं रक्त आहे ते तिथं जात असतं. मग ह्या ठिकाणी आयुर्वेद काय करतो की रक्ताचं प्रसाधन करत असतो. मग परत हा जो पाचन्य आहे की रसातून रक्त, रक्तातून मांस, मांसातून मेद, मेदातून असते, ह्याचं प्रत्येकाचं पाचन सुधारलं जातं. म्हणजे काय केलं जातं, जे स्थूल पचन आपण जे खातो ते ज्या ट्राग्नीचं पचन म्हणतात त्याला स्थूल पचन ते व्यवस्थित करणे आणि त्यानंतर सूक्ष्म पचन म्हणजे प्रत्येक धातूची धातवाग्नी वाढवणे ही कशी केली जाते, बस्तीने केली जाते आणि पाचन औषधाने केली जाते. ती जर व्यवस्थित म्हणजे थोडक्यात हाडाची भूक वाढवली जाते. मग मात्र जे आपण रक्तातून औषधं देऊ तिक्तक शिराची किंवा जी आता जी सांगितली तशी औषधं जर दिली तर मात्र त्या हाडाचं त्या खुर्चीचं पोषण व्हायला लागतं आणि ती खुर्ची आहे ती भरून यायला लागते. ह्याला वेळ लागतो 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून बऱ्याचदा 9 महिन्यापर्यंत वेळ लागतो. पण ती खुर्ची आहे ती परत तयार होऊ शकते, तिची झीज आहे ती भरून येऊ शकते. सेम ह्या पद्धतीने लिगामेंटची जी काय हे असेल, झीज झालेलं असेल किंवा फाटलेलं असेल तर ह्या पद्धतीने जशी जखम भरून येते त्या पद्धतीने भरत येत असते. आणि ह्या एका गोष्टीच्या जोरावरती किंवा ह्या एका गोष्टीच्या आधारावरतीच हा जर का आपण आयुर्वेद सिद्धांत लावला तर कित्येक पेशंटच्या ज्या गाद्या आहेत, ज्या फाटलेल्या आहेत किंवा झिजलेल्या आहेत, त्या 70-80% जरी झिजलेल्या असेल तरीसुद्धा आपण त्या परत नवीन तयार करू शकतो, परत त्याची झीज भरून काढू शकतो आणि अशा पद्धतीने त्याचं ऑपरेशन टाळू शकतो. त्याच्यानंतर जर का रसायन ट्रीटमेंट केली तर हा अपुनर्भव म्हणजे 60 वर्षात जर व्यक्ती असेल तर परत त्याची झीज ही होणार नाही, अशा पद्धतीची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेली आहे. फारच छान सुंदर अशी माहिती देतात सर. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे, कोल्हापूरहून फोन आहे, संजय दादांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार संजय दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार डॉक्टर साहेब, मी संजय सौंदलगे कोल्हापूरहून बोलतोय. नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा आहे की वयाच्या 70 नंतर गुडघेरोपण शस्त्रक्रिया करणे योग्य की अयोग्य? छान प्रश्न विचारलाय. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला 2 बाजू असतात किंवा 2 उत्तर असतात की त्या पेशंटची कंडिशन कशी आहे. मी आता जर सांगितलं तसं की जर तो पूर्ण ग्रेड 4च्या पुढे जर गेला तर त्या पेशंटचं आपण काय करू शकतो की त्याचं उठणं बसणं चालणं हे व्यवस्थित करू शकतो. पण पूर्णच हे झालेलं असेल, त्याला पेशंटला परत उठून चालून हे करायचं असेल किंवा काय काम करायचं असेल किंवा काही समजा एखादा मुलगाचा आहे आणि पूर्ण 100% टीयर गेलेला असेल तर त्या ठिकाणी आपण ऑपरेशन सजेस्ट करतो. ह्या बाबतीत मात्र त्या पेशंटचं उठणं, चालणं, फिरणं, बसणं म्हणजे इव्हन त्या पेशंटला खाली बसता यावं, मांडी घालून बसता यावं किंवा त्याला कमोड वापरता यावं किंवा त्याची ते चालणं व्यवस्थित होता यावं त्याचं, ह्याच्यासाठी मात्र आपण 100% प्रयत्न करू शकतो. असं आहे की ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यावरती ज्या लिमिटेशन येतात त्या आयुर्वेदामध्ये येत नाहीत, त्यानंतर जे कॉम्प्लिकेशन येतात ते आयुर्वेदामध्ये येत नाहीत. त्याच्यासाठी जो वेळ देणार आहेत किंवा त्याच्यासाठी जे काय खर्च होणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपण कमी ह्याच्यामध्ये आयुर्वेदानं कमी कालावधीमध्ये हे गोष्ट करू शकत असेल तर मात्र तो चॉईस तुमच्या हातात राहतो की जर एवढं सगळं चांगलं होत असेल तर मग हे सोडून का तिकडे जावं. फारच छान. डॉक्टर साहेब, मगाशी आपण गादी झिजण्याविषयी आम्हाला सांगितलं, तर एखादा अनुभव त्याविषयी रुग्णाचा बरोबर सांगता आहे. आता ह्यांनी जे विचारलं की 70 वयापर्यंत, तर आपल्या एका पेशंटचंच उदाहरण सांगतो मला की ते 75 वयाचे गृहस्थ होते, पुण्यामध्ये आपल्या ओपीडीमध्ये आले होते. खरं तर खेडेगावचे होते पण ते पुण्यामध्ये मुलाकडे राहायला आलेले होते. त्यांना त्रास जो होता तो दम आणि धाप ह्याचा पण त्रास होता आणि गुडघेदुखीचा त्रास होता. जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून त्यांची औषधं चालू होती आणि पुण्यामध्ये आल्यानंतर परत एका चांगल्या वेल नोन ऑर्थोपेडिक सर्जनकडून त्यांची औषधं चालू होती 6-7 वर्षापासून.
त्यांना व्यसनाचा म्हणजे जास्त व्यसन होतं, म्हणजे पान तंबाखू हे तर होतंच, पण ते गांजा हे ओढण्याचं त्यांचं व्यसन जास्त होतं आणि दम मात्र जास्त वाढत गेला. त्यानंतर त्यानं सांगितलं आता ह्या 5-6 वर्षात त्यांनी बंद केलं होतं. पण तो पेशंटचं औषध खाल्लं तरी तोच त्रास, त्या दम लागायचाच, गुडघे दुखायचेच, त्यानंतर सांधे दुखायचेच आणि उठता बसता त्रास. औषध खाऊन शेवटी कंटाळले आणि त्यांनी आपला कार्यक्रम पाहिला DD सायदरचा आणि ते आपल्याकडे आले होते पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं मी तुमचा कार्यक्रम पाहिला आणि आलो आणि आता हे शेवटचं तुमच्याकडे ट्रीटमेंट घेणार. अशा पद्धतीनं तो मुलगा त्यांना घेऊन आला होता की काही करा पण ह्यांना ह्यातून बाहेर काढा. म्हणजे त्या मुलाची इच्छा जास्त होती की बाबा काही जर झालं तर त्यांनी आम्हाला खूप कष्टातून खूप ह्याच्यातून त्यांनी उभा केले, म्हणजे त्यांचं आयुष्य त्यामध्ये गेलेलं आहे. आता त्यांना काहीतरी 4 दिवस सुखाचे जावे म्हणून त्यांना इकडं आणलं होतं. मग मात्र आपण त्यांना ज्यावेळी पाहिलं, त्यांना ज्यावेळी रुक्षण चालू केल्यानंतर त्यांच्या शरीरातला आम कमी व्हायला लागला. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जी लाईफस्टाईल होती त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की त्यांना उपवासाची सवय होती आणि उपवासामध्ये दूध आणि खिचडी असे ते खायचे, म्हणजे दूध आणि साबुदाण्याची खिचडी असं मिक्स करून खायचे. आणि इकडे आल्यानंतर मात्र एक गोष्टी त्यांच्या दुपारी झोपणं असेल, रात्री जागरण असेल, बाहेरचं खाणं असेल हे वाढत गेले. त्यामुळे आम जास्त वाढत गेला आणि त्यांचा दम आहे तो जास्त वाढत गेला होता. हा आम जेवढा जास्त वाढला तेवढं त्यांच्या गुडघ्याचा त्रास हा वाढत गेला होता. त्यामुळे औषधं वाढत गेलेली होती त्यांची. हे पहिल्यांदा बंद केलं, म्हणजे सकाळी 10 वाजता संध्याकाळी 6 वाजता जेवण, वृक्षण चालू केलं, दूध, भात आणि फळं हे तिन्ही गोष्टी त्यांच्या पूर्ण बंद केल्या आणि हे 3 गोष्टी टाळल्यानंतर त्यांचा साधारण 15 दिवसामध्ये दम 50% कमी आला. त्याच्यापुढे जशी ट्रीटमेंट गेली तसं आम शरीरातला कमी व्हायला लागला. शरीर जी जड खूप पडलेलं होतं त्यांचं ते हलकं व्हायला लागलं. त्यानंतर उठता बसता त्यांना त्रास कमी व्हायला लागला, फक्त कटकट आवाज यायला लागला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांना बस्ती चालू केली त्यावेळी मात्र हाडाची झीज आहे ती भरून यायला चालू झाली. हाडाची जशी झीज भरून यायला लागली तसं एका बाजून रक्तवाढीची औषध दिली, वात कमी आला, रक्त त्यांचं वाढायला लागलं, इकडं अस्थि धातूचं पोषण व्हायला लागलं, म्हणजे हाडं व्यवस्थित व्हायला लागली. मग मात्र त्यांना अंदाज आला की आता आपण उठू शकतोय, चालू शकतोय, फिरू शकतोय आणि कुठलाही दम न लागता. म्हणजे त्या पेशंटचा जो त्रास होता की वयाची 75 होती आणि तरीसुद्धा आपण त्यांचा दम कमी करू शकलो, त्यांचं उठणं बसणं चालू व्यवस्थित करू शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं ऑपरेशन टाळू शकलो. म्हणजे ह्या वयात जर का ह्या 75 व्यक्तीचं जर असं होऊ शकत असेल, आता जे संजयजींनी प्रश्न विचारला तर त्यांचं मला वाटतं ह्या उत्तरानं समाधान झालं असावं. अरे छान मित्रांनो, तुम्ही छान प्रश्न विचारतायत आणि सर देखील समर्पक आणि सोप्या भाषेत आपल्याला उत्तर देत आहेत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र, पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी, 413208, शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि महत्त्वपूर्ण अशा गुडघेदुखीवर आणि त्याचं यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार कसे घ्यावेत याविषयी आपण मार्गदर्शन घेतोय वैद्य सचिन भागवत गोडसे सरांचं. गोडसे सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आम्हाला विचारायचा आहे की नस फाटणे याविषयी आम्हाला सांगा, कशी चिकित्सा केली जाते. जोडून प्रश्न विचारतो कारण वेळ कमी आणि आम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर तुमच्या विशेष चिकित्सेविषयी सुद्धा सांगा आणि सोबत एखादा अनुभव सांगितला तर समजायला आम्हाला सोपं. बरोबर आहे. बरेचदा काय होतं की नस फाटल्यानंतर त्यांना सांगितलं जातं डॉक्टरांकडून की ह्याचं ऑपरेशनच करावं लागतं, ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, हे ह्या पद्धतीने सांगितलं जातं. ह्यामध्ये लहान मुलं असतात, काही स्पोर्ट्स इंजुरी झालेले असतात, 20-22 वर्षाचे असतात, काही 30-35 वयापर्यंत घसरूट पडणं असेल हे असेल, ते साधारण 70-75 वयापर्यंत सुद्धा ते बाथरूममध्ये घसरला, गुडघ्यावरती मार लागला, पार्कमध्ये जाताना जॉगिंग करताना पडला लागला किंवा जे ट्रेकिंग करतात आता ते पडला आणि त्यानंतर इंजुरी झाली आणि त्यानंतर चालू झालं. तुम्हाला एक ठाण्याचं उदाहरण सांगतो मला जे आठवतं ते की ठाण्यामध्ये आपल्याकडे एक हे जवळजवळ 71-72च्या आसपास त्या आजोबांचं वय होतं, सिनियर सिटीजन होते ते. आणि ते त्यांचा जो ग्रुप होता आणि ते जॉगिंग ह्याच्यामधून फिरताना, त्यांच्या पार्कमधून फिरताना त्यांचा पाय एका पायरीवरून डायरेक्ट खाली पडला आणि ते तोंडावरती पडले, म्हणजे तोंडाला पण मार लागला आणि डायरेक्ट गुडघ्याला दोन्ही गुडघ्याला मार लागला. आणि त्यानंतर मग त्यांनी औषध गोळ्या वगैरे केल्या पण ती सूज काही कमी नाही म्हणून त्यानंतर MRI केला. डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला आता ऑर्थोपेडिक सर्जनचं ओपिनियन की ह्याला ऑपरेशनच लागते. ऑपरेशन म्हणल्यानंतर त्यांनी थोडीशी टाळाटाळ केली, इकडं तिकडं चौकशी केली. मग त्यांना ह्यांनी सल्ला दे, त्यांनी सल्ला दे, कारण त्यांचा ग्रुप होता, त्या सल्ल्यानुसार ते एका ठिकाणी गेले, हाड बसवतात किंवा गुडघा बसवतात म्हणून. आणि त्या ठिकाणी तो गुडघा बसवायला गेला आणि तो त्रास वाढला, म्हणजे सूज पूर्ण वाढली आणि जागेवरच बसले पेशंट. त्यानंतर मग त्यांनी आपल्या एका पेशंटनेच त्यांना रेफरन्स दिला की असं आहे, तुम्ही एकदा जाऊन आयुर्वेदिक पद्धतीने पहा.
मग मात्र ते आपल्याकडे ठाण्याच्या ओपीडीमध्ये आल्यानंतर चेक केलं, फूड हिस्ट्री घेतली आणि त्यानंतर कळलं की हे आघातजन्य झालेलं आहे. त्या ठिकाणी तत्काळ वेदना शमन करण्यासाठी जलोपचारण केलं, म्हणजे जळू लावले आणि त्यातलं रक्त शोषलं की त्या ठिकाणी वेदना आहेत त्या कमी येतात, लाली सूज हे ते कमी येत असतं. आणि त्याच्यानंतर पोटातून रुक्षण आणि जे सकाळचं पथ्य सांगितलं सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 हे पद्धतीने रुक्षण केलं, आमाचं पाचन चालू केलं आणि पेशंटची सूज कमी यायला लागली, ठणका कमी यायला लागला, दुखणं मात्र होतंच. त्याच्यानंतर मात्र ह्या पेशंटला जे यापन बसते असतात ते यापन बसते आपण करायला चालू केल्या. यापन जसं जसं व्हायला लागलं, म्हणजे तेलाचे बसते जसे जसे जायला लागले तर साधारण 3 महिन्यानंतर पेशंटला व्यवस्थित म्हणजे त्यांचं दुखणं कमी आलं, उठतं बसतं व्यवस्थित यायला लागलं. आणि साधारण 6 महिन्यानंतर पेशंट मात्र पहिल्यांदा वॉकरवरती चालायला लागले, त्यानंतर काटेचा आधार घेऊन चालायला लागले आणि 6 महिन्यानंतर मात्र पेशंट व्यवस्थित उठून चालायला लागले, म्हणजे त्यांच्या विना आधार चालायला लागले. त्याच्यानंतर मात्र त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या की त्यांचे जे सोबते होते किंवा त्यांचे जे साथीदार होते त्यांनाही विश्वास पटत नव्हता की या पेशंटचं ऑपरेशन तर टळलं आणि हा व्यवस्थित चालू शकतो. ज्यांना सांगितलं होतं की तुला आता ऑपरेशनच लागेल, कारण त्यांना काय झालं होतं ACL आणि PCL म्हणजे दोन्ही लिगामेंटचा टिअर होतं, मिनिस्कस टिअर होता, तो कॉम्प्लेक्स टिअर होता ॲक्च्युली. आणि कॉम्प्लेक्स टिअर असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की ह्या ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला कायमस्वरूपी त्या बेल्ट लावूनच तुम्हाला चालावं लागेल किंवा आधार घेऊनच तुम्हाला चालावं लागेल, तुम्ही 2 पायावरती चालू शकणार नाही, अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं होतं. मग मात्र त्यांचे जे जोडीदार होते किंवा त्यांचे जे साथीदार होते त्यांनी एक 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 येऊन विचारायला चालू केलं की मला असा होतोय त्रास, मला तसा त्रास होतोय, मला हे होतंय ते होतंय. मग त्यांना एक कॉमन जे आपण डाएट देतो प्रत्येक पेशंटला, त्या सकाळी 10चं संध्याकाळी 6चं जेवण आणि जे वाताचे पथ्य असतात वांग बटाटा भात हरभरा डाळ खाऊ नये, संध्याकाळचं जेवण कमी ठेवावं, थोडा तरी माफक प्रमाणात व्यायाम करायला पाहिजे, तर ते व्यायाम करत होते. त्यामध्ये बदल केला की सगळ्या अंगाला अभ्यंग करायला पाहिजे, कारण हे दुखणं हे वाताचं, सगळ्या अंगाला जर तेल लावून तुम्ही व्यायाम करत असाल तर मात्र फायदा होतो. त्यानंतर सकाळी डायरेक्ट चहा दूध असं घेण्यापैकी ज्यूस एखादा घ्यावा आणि संध्याकाळी 4 प्रकारचे लाडू सांगितले त्यांना, तिळाचा, हळीवचा, मेथीचा आणि शेपत आणि जो ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये सगळं ड्रायफ्रूट म्हणतो ना आपण ते घातलेलं लाडू मिक्स करून घेतलेला. हे जर लाडू घेतले तर त्यांना कॅल्शियम मिळायला लागतं. आणि संध्याकाळी जेवण माफक प्रमाणात घेणं किंवा थोडंसं हळदीचं दूध घेणं, त्यामध्ये 2 चमचे तूप आणि 6 महिन्यातून त्यामध्ये गंधर्व तेल, अशा पद्धतीने त्यांना लाईफस्टाईल दिली. आणि ह्या पेशंटचं तर व्यवस्थित झालं. त्यानंतर त्यातले जे काय पेशंट होते त्यांनाही फायदा होत गेला ह्या गोष्टीचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये थोडंसं विषयांतर आपण सांगतो की त्यांनी सांगितलं की आम्ही दर वर्षात 1-2 त्यांचे साथीदार गळत होते, एकतर वयानुसार गळतच असतात आणि दुसरं कोण हार्ट अटॅकनं जा, कोण कसं जा. तर ही ज्यावेळी आपली लाईफस्टाईल त्यांनी आयुर्वेदाची दिनचर्या म्हणून आपण त्याला ती ज्यावेळी त्यांनी फॉलो करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ह्या वर्षात एक पण गेलेलं नाही. म्हणजे जे ॲसिडिटी आहे ना ह्या मुंबईसारख्या ठिकाणामध्ये ॲसिडिटी, अपचन, आयुर्वेदात असं सांगितलं की आजीर्ण आणि आजीर्णातून एक तर रक्तपित्त किंवा डायरेक्ट मृत्यू असं सांगितलेलं आहे. तर ही संपृक्ती त्या ठिकाणी ब्रेक झाली होती. त्यामुळे ही लाईफस्टाईल जर फॉलो केली त्यांनी तर वाताचं तर दुखणं राहतच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं झीज तर भरून येते आणि इतर जे आजार आहेत ते त्याचं प्रमाण आहे ते कमी होत असतं. सगळ्यात महत्त्वाचं ह्यांच्या बाबतीत ते शेवटचं सांगतो की ज्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, चालायचं तर विषय सोडून द्या, त्यांनी त्यांचा 75वा वाढदिवस त्याच पार्कमध्ये केला, दोन्ही पायावरती उभा राहून. फारच छान, फारच छान. डॉक्टर साहेब, याचाच एक उपप्रश्न असा विचारतो, तुम्ही आत्ता आम्हाला जे लाडू सांगितले, तिळाचा म्हणा, अळीवाचा म्हणा, मेथीचा म्हणा, सुक्या मेवाचा सांगितला, तर उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो का? तर काय सांगाल? हो, घेऊ शकता. हे सर्व आहेत ते दुधासोबत जर घेतलं, ड्रायफ्रूटसोबत जर घेतलं तर ह्याच्यापासून उष्णता वाढत नाही. मेथी बी आहे ते भिजून घ्यायच्या, सकाळी खायच्या. त्यानंतर गुडघ्याला जे तिळाचं तेल सांगितलं त्याच्याबरोबर मोहरीचं तेल किंवा कोट्टमचुकेदी तेल किंवा महाविषग्रह तेल किंवा महानारायण तेल ह्यापैकी कुठले तर एखादं तेल लावलं म्हणजे वात कमी ठेवला आणि हे जर पोटात गेलं तर काही फरक पडत नाही किंवा उष्णता वाढत नाही. हळीव आहे तर हळीवासोबत दूध जर गेलं तर उष्णता वाढत नाही. वेळेचा सदुपयोग करूया सर आणि रॅपिड फायर राऊंड खेळूया. आणि पहिला प्रश्न रॅपिड फायरचा की साधारणतः उपचारासाठी किती कालावधी लागतो? साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये वात कमी करणं, झीज भरून काढणं आणि त्यानंतर रसायन औषध करणं 3 ते 6 महिन्यामध्ये होतं. ज्याची जास्त झीज आहे त्याला 9 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट ही ठेवावी लागते. आणि गुडघेदुखी कायम स्वरूपी बंद होते का? निश्चितपणे गुडघेदुखी पूर्णपणे बरी करू शकते. त्यासाठीच आपली अपुनर्भाव चिकित्सा ही आपण त्यासाठी केलेली आहे. आणि खूप पथ्य पाळायला लागतात का? नाही, हा गैरसमज आहे की खूप औषध खावं लागतील, खूप पथ्य पाळावे लागतील किंवा खूप कडू. ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे त्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि ती जी तुमची लाईफस्टाईल चुकीची आहे तेवढीच फक्त तुम्हाला ती इम्प्रूव्ह करायची असते, सुधारवायची असते. कारण तीच जर चुकीची लाईफस्टाईल केली तर तोच चुकीचा निर्णय येणार आहे. थोडं जर छोटा जरी बदल केला तर त्यातून जो येणारा परिणाम आहे तो खूप छान असतो. त्यामुळं छोट्या बदलातून त्यांची सुधारणाही होत असते. खूप खर्च येतो का सर? नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही की बऱ्याचदा असं होतं की बाबा खर्च किती येईल, काय येईल, ही मनात शंका असते पेशंटच्या. पण एवढं सांगेल मी तुम्हाला की ऑपरेशनच्या खर्चाच्या फारच कमी ह्याच्यामध्ये ह्या पेशंटची ट्रीटमेंट होत असते.
आणि समजा एका जागेवरतीच पेशंट बसलेला आहे, खेळून आहे, तर असा व्यक्ती चालू शकतो का? हो, हा छान प्रश्न विचारला तुम्ही की आयुर्वेदामध्ये काय असतं की त्याची अवस्था कुठली आहे, तो पेशंट जर समजा औषध दिली तर वात कमी येईल का, झीज भरून येईल का, आणि तो पेशंट औषधाला साथ देईल का, या एवढ्याच गोष्टी पाहिल्या जातात. ह्यात वय पाहिलं जात नाही. कारण आता मी तुम्हाला सांगितलं 70, 72, 75 वयापर्यंत आयुर्वेदाला लिमिटेशन नाही. कारण शास्त्र बदललं की लिमिटेशन बदलत असतात त्यांचं काही असले तरी. जो पेशंट बसूनच आहे जागेवरती, त्याला जर काय आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली तर तो उठण्याची शक्यता 90% वाढत असते. असं जर असेल तर का करू नये? फारच छान कारण सर. बसला किंवा त्याची ट्रीटमेंटच नाही केली तर तो तसंच जागेवरती बसणार आहे. पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केली तर त्याचं उठणं बसणं ह्याची शक्यता 90% वाढते, आणि आपण ते आजपर्यंत करतच आलेलो आहे आणि करतोय पण. सर, आता आपण उहापोह केला की ऑपरेशन कसं टाळता येईल, पण असं कुठलं कंडिशन आहे का की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून सांगता की बाबा ऑपरेशन करायला लागेल? हां, हे एक छान विचारलं तुम्ही. कारण बऱ्याचदा काय होतं की पेशंटला आता आपण एवढं बोलल्यानंतर असं वाटत असेल की आता हे सगळे पेशंट म्हणजे कसंही असेल तरी तो आपण हेच करू शकतो, म्हणजे ऑपरेशन करायचं नाही. जरूर कोणते ऑपरेशन करण्या अगोदर तुम्ही सेकंड ओपिनियन आयुर्वेदाचं घ्यायलाच पाहिजे. पण ज्यावेळी कंप्लीट टिअर असतो त्यावेळी आम्ही सांगतो किंवा हे तुम्हाला ऑपरेशनची इथं आपल्याला गरज लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पूर्ण झीज आहे, 100% झीज झालेली आहे, आणि त्या व्यक्तीला आता पुढे जाऊन अजून कामच करायचं आहे किंवा त्याचं वय कमी आहे आणि 100% झिजलेलं आहे, पूर्ण बाक त्यामध्ये पडलेला आहे आणि काही अनुवंशिक आजार आहेत, त्यामध्ये मात्र ऑपरेशनचा सल्ला हा दिला जातो. पण ऑपरेशन करण्या अगोदर ते ऑपरेशन सक्सेस होण्यासाठी काही आयुर्वेदिक म्हणजे जे प्री आणि पोस्ट म्हणतो ना, आयुर्वेदिक गोष्टी त्या सांगितल्या जातात. पंचकर्म करून घेतलं जातं, पाचन करून घेतलं जातं, आणि जर ऑपरेशन केलं तर ते सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात. त्या गोष्टी मात्र आयुर्वेदानुसार करून घेतल्या जातात त्यांच्याकडून. फारच छान सर. घरगुती उपचार तुम्ही काय सांगणार, आणि आमचे गुडघे स्वस्थ राहावे, निरोगी राहावे, सुदृढ राहावे त्यासाठी काय सांगणार? सगळ्यात महत्त्वाचं की आयुर्वेदानुसार दिनचर्या त्यांनी पाळायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर सगळ्या अंगाला तेल लावणं, थोडासा तरी मालिश किंवा व्यायाम अंगाला स्नेहन करणं, स्वेदन करणं, आणि त्याच्यानंतर तुम्ही फिरायला जाणं. त्यानंतर जो आहार टायमिंग सांगितलं 10 आणि 6चं टायमिंग सांगितलं, त्याच्यासोबत ते हे तिळाचे लाडू असतील, हळीवचे लाडू असतील हे सांगितलं. त्याबरोबर निरगुंडीपत्र असतं त्याचा शेक घेऊ शकता. त्यानंतर एरंडपत्र असतं ते लावू शकता, किंवा फक्त एरंड तेल आहे ते गुडघ्याला लावू शकता, त्यानं मालिश करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवगापत्र, की शेवगा आहे त्याचं पान आहे, त्याचा जरी का लेप लावला तरी सुद्धा गुडघेदुखी कमी होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बाहेरचं आहे, फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, त्या गोष्टी टाळायला पाहिजेत. आणि जे घरातलं आहे, दूध असेल, तूप असेल, ह्या तुम्ही जेवणामध्ये तुमच्या ॲड करायला पाहिजे. जे मैद्यासारखे पदार्थ आहेत, खिचडीसारखे पदार्थ आहेत, अतिप्रमाणात बाहेरचे जे कोल्ड्रिंक्स असेल किंवा जे आपण फास्ट फूड, जंक फूड म्हणतो, पिझ्झा, बर्गर वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत. आणि घरातलं जे जेवण आहे, म्हणजे भाजी असेल, पोळी असेल, भात असेल, वरण असेल, तूप असेल आणि एखादं स्वीट असेल, हे इंडियन पद्धतीनं खाली बसून जर व्यवस्थित जेवण करून घेतलं तर मला वाटतं ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत किंवा पुढचे जे आजार आहेत ते होणार नाहीत. फारच छान. आजपासूनच खाली मांडी घालून आपण जेवण सुरू करायचं. जर सुरू करणं मांडी घालून जेवत नसू तर डॉक्टर साहेब, जाता जाता आमच्या प्रेक्षक मित्रांना काय संदेश देणार? हां, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट राहिली होती ती मात्र सांगेल मी तुम्हाला, की हे सगळं लाईफ दिनचर्या झालं, ऋतुचर्या झालं, ह्याच्यासोबत जे सूक्ष्म व्यायाम म्हणतात किंवा ज्याला योगासनं म्हणतात, त्रिकोणासन सारखं आसन असेल, ताडासन असेल, त्यानंतर वृक्षासन असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला वॉरियर पोज म्हणतात किंवा वीरभद्रासन असं म्हणतात, हे जर का आसनं सूक्ष्म आसनं आहेत, हे जर का करायला तुम्ही चालू केलं थोड्या प्रमाणात, मग मात्र गुडघ्यात जी काही स्टिफनेस आहे, रात्री झोपल्यानंतर सकाळी उठले की बऱ्याच जणांना स्टिफनेस येतो, तो हा स्टिफनेस येणार नाही. त्याला सूक्ष्म व्यायाम म्हणतात. सकाळी म्हणजे रात्री झोपताना एकदा आणि सकाळी उठल्या बेडमध्ये असताना जर काही सूक्ष्म व्यायाम केलं तर त्यांना कुठलाही वाताचा किंवा गुडघ्याचा आजार हा होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदिक पद्धतीने दिनचर्या, ऋतुचर्या आणि वर्षातून एकदा तरी गंधर्व तेल घेणं, आणि जर ज्याला शक्य आहे त्याने वर्षातून एकदा तरी पंचकर्म करणं. त्यांच्या आहारानुसार, त्यांच्या वजनानुसार, त्यांच्या व्यवसायानुसार जर का तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्याकडून सल्ला घेतला की मी कसा आहार असावा, कसा विहार असावा, आणि कशी दिनचर्या असावी, कशी ऋतुचर्या असावी, हे जर का एकदा शेड्यूल करून घेतलं तर तो व्यक्ती आयुर्वेदानुसारच नाही तर त्याच्या कशाही त्या व्यवसायानुसार सुद्धा तो 100 वर्ष निरोगी आणि जगू शकतो. कारण ज्यावेळी देवानं आपल्याला जो गुडघा दिलेला आहे तो 100 वर्षाच्या पुढं टिकण्यासाठीच दिलेला आहे. आपण एक्स्ट्रा त्याच्यावरती लोड दिला, अतिताण दिला तरच तो खराब होणार आहे, अन्यथा तो 100 वर्ष टिकण्यासाठीच दिलेला आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर छान मार्गदर्शन दिलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.
श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्मा योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालयाजवळ माढा रोड कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी दादर ठाणे पुणे दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com.